नमस्कार मैत्रिणींनो, आज खूप साधी, सोपी, चवीलाही खूप छान अशी गवारीची भाजी आपण बघतोय. जी दिसतेही खूप छान, चवही त्याची खूप छान आहे. आज आपण करतोय गवारीची भाजी. मी इथे 250 ग्राम गवारी घेतलेली आहे. खूप सध्या महाग आहे तरीसुद्धा खूप चविष्ट लागते आणि ही आहे गावरान गवारी. हिची देठं काढायचे आहेत, त्याच्या पाठीमागचा भाग काढायचा आहे, त्याच्या शिराही काढायचे आहेत आणि त्याचे 3 भाग करायचे आणि अशी मीठ, हळद घालून ही गवारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण त्याच्यामध्ये बरीचशी कस असते ते निघून जाते. तर आता सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे 2 पळ्या. कारण गवारीची भाजी म्हणजे तेल आपल्याला लागणार आहे. 2 पळ्या तेल मी इथे टाकलेलं आहे आणि ते चांगलं कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर मी टाकलेले. खोबरं तुम्ही स्किप करू शकता, लसूण आणि कोथिंबीर टाकू शकता, जिरे मोहरीसुद्धा टाकू शकता आणि ते सगळं मस्त हलवायचं आहे. जरा लालसर भाजलं की मगच गवारी टाकायची. स्वच्छ धुवून घेतलेली गवारी आपण इथं टाकली आहे आणि गवारीची भाजी ज्यावेळेला टाकता त्यावेळेला टिप लक्षात ठेवा, गवारीची भाजी टाकल्यावर लगेच मीठ टाकायचं नाही. त्या गवारीचा चुरचूर करणारा आवाज जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही. गवारी हलवत राहायचं आहे पूर्णपणे. गवारी जोपर्यंत कलर बदलत नाही, काळसर कलर येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये मीठ, तिखट काहीच टाकायचं नाही. आवाज बंद होईपर्यंत गवारी टाकून घ्यायची आहे आणि गवारी हलवत राहायची आहे. लगेचच काहीही करायचं नाही. गवारी भाजल्यानंतर तुम्हाला वेगळा कलर दिसत असेल तुम्ही बघा, झूम करून तुमच्या लक्षात येईल. आणि हे सगळं भाजल्यावर मीठ टाकायचं. सगळ्यात महत्त्वाचं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर असला तर घरगुती काळा मसाला टाका, नसेल तर चटणीसुद्धा चालेल. माझ्याकडे होता म्हणून मी 1 चमचा याच्यामध्ये काळा मसाला घरगुती टाकलेला आहे. कारण गवारीची भाजी मला चमचमीत छान लागते. मी मसाले कुठलेच न टाकता फक्त घरगुती मसाला मी इथे टाकते आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचे. गवारी एकत्र करून घेतल्यावर यामध्ये आता शेंगाचं कूट जाणार आहे. शेंगाचं कूट मी भाजून ऑलरेडी करून ठेवलेले आहे, त्यामुळे मी ती प्रोसेस इथं नाही दाखवलेली. आपण याच्यामध्ये शेंगाचं 4 चमचे कूट टाका चालणार आहे, कारण गवारी चमचमीतच खूप छान लागते. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकत्र केल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण गवारी शिजलीसुद्धा पाहिजे. आणि पाणी टाकून मस्त हलवून घ्यायची गवारी. आणि ज्यावेळेला आपण हलवून घेतो त्यावेळेला एक दणकून अशी वाफ करायची. तुम्हाला जर रबरबीत गवारी हवी असेल थोडं जास्त पाणी होतं, तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी होता आणि झाकून ठेवा. झाकल्याशिवाय आपली गवारी छान दिसत नाही. बघा, तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर अशी गवारीची भाजी दिसते. आणि हलवल्यानंतर शेवटची वाफ काढल्यानंतर आपली गवारी तयार झाली. आता ही जी गवारी आहे ती तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता. डब्याला नेला तर खूप चांगली लागणार आहे. खूप चविष्ट अशी गवारी तयार होते आणि गवारीची दणकून वाफ काढायची, कारण मी एकदा हलवून पुन्हा झाकून ठेवलं आहे. कारण त्या गवारीमध्ये पाणी शिल्लक राहिलेलं होतं म्हणून ती गवारी मी पुन्हा एकदा झाकून ठेवले आणि मग थोड्या वेळाने मी ती पुन्हा उघडून बघणार आहे. आता आपण गवारीची भाजी बघूया आपली तयार झाली आहे का. आणि या सगळ्यामध्ये गवारीच्या भाजीचा एक मेनच भाग लक्षात ठेवा, गवारी निवडत असताना त्याच्या शिरा बाजूला काढायच्या, नाहीतर त्या दाताखाली येतात. आपली गवारी तयार झाली. आता पाणीही आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आणखीनही आपण गॅस बंद केल्यावर ती अंगच्या पाण्यामध्ये गवारी शिजणार आहे. आता आपली गवारी तयार झालेली आहे मस्त अशी. आता मी डब्यालाच भरते, त्यामुळे मी चपाती याच्यामध्ये टाकलेली आहे, डबा भरते मी आणि अशी मस्त चमचमीत कुठलाही मसाला न वापरता गवारीची भाजी रेडी आहे. सांगायचा मुद्दा हा आहे, आणखी मी वांग्याची भाजी केली होती, पण वांग्याची भाजीला वांगी चिरली, मिठाच्या पाण्यामध्ये टाकली आणि वांगी उघडून तर बघूया म्हणून उघडून बघितलं तर मला एका वांग्यामध्ये वरून काहीच दिसलं नाही, पण आतमध्ये मात्र अशा आळ्या दिसल्या. त्यामुळे वांगी चिरताना सुद्धा नक्की काळजी घ्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात, चविष्ट नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि उद्या पुन्हा आपण भेटतोय एका नवीन रेसिपीसह. त्यामुळं आजची व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.